नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या गंमत गोष्टी या कथासंग्रहातली कथा शिनूच्या पुनर्जन्माची चित्तर कथा. ऐकूया श्रोते हो. सरुताई आणि केशवराव हट्टंगडी यांचं एकमात्र अपत्य म्हणजे श्रीनिवास. लाडकं नाव शिनू. शिनूचं एकच स्वप्न होतं, बँक ऑफिसर होण्याचं. त्याचं ठरलंच होतं. बँक ऑफिसर होण्याआधीच्या कारकून, गोडाऊन कीपर, स्पेशल असिस्टंट, हेड कॅशियर या अगदी नेहमीच्या पायऱ्या चढायच्याच नाहीत. बँकेत प्रवेश करायचा तो थेट बँक ऑफिसर पदाच्या खुर्चीवर बसायला. आणि शिनूचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं की. अर्थात त्यासाठी लागणाऱ्या अभ्यासाची ढोर मेहनत त्यांनी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून आपल्या रुंद खांद्यावर पेलून धरली. ऑफिसर पदासाठी त्याला परीक्षा द्यायला लागली. त्या परीक्षेत घवघवीत यश मिळाल्यानंतर त्याला मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं. विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरं देऊन त्यांनी परीक्षकांना चकित करून टाकलं. परिणामी बँक परीक्षा बोर्डानं त्याला मोठ्या आनंदानं त्याची निवड झाल्याचं कळवून टाकलं. हट्टंगडी दाम्पत्याला ऐन 25शीत बँक ऑफिसर झालेल्या शिनूला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होऊन गेलं होतं. सरुताई ममतेनं थपथपलेल्या आवाजात म्हणाल्या, "अरे शिनू, तू पिटुकला असताना बोलायला लागलास तेव्हा तुझ्या तोंडून सारखे 2च शब्द बाहेर पडायचे, बॅ आणि ऑ. तुझं सारखं चाललेलं बॅ बॅ ऐकून मला वाटायचं की तू पूर्वजन्मी बकरा कुलोत्पन्न असला पाहिजेस. आणि ऑ असं तुझ्या तोंडून बाहेर पडायला लागलं की तुला ओकारी येते का काय असा माझा समज व्हायचा. पण त्याचा नेमका अर्थ आत्ता कुठे लक्षात आला बघ. अरे तुला बँक ऑफिसर असं म्हणायचं होतं आणि आज आज ते पद तू मिळवलंस. कमाल आहे." केशवराव म्हणाले, "अरे शिनू, तुला आठवत नसेल, पण मी बँकेच्या कामासाठी घरातनं बाहेर पडलो की तुझा आपला एकच हट्ट असायचा, मला पण न्या बँकेत, मला पण न्या बँकेत. आणि एकदा मी तुला बँकेत घेऊन गेलो तर तिथे चालणारे व्यवहार तू इतक्या बारकाईनं पाहत होतास की माझी खात्री होती की तू बँक ऑफिसर होशील म्हणून. आणि आज आज तू तो झालास. आय एम प्राऊड ऑफ यू माय सन." यावर शिनू एवढंच म्हणाला, "तुम्ही दोघं जे काय सांगताय ते या क्षणी मला आठवत नसलं तरी बँक ऑफिसर होण्याची माझी दुर्दम्य इच्छा होती, जी सुफल संपूर्ण झाली. हिप हिप हुर्रे." आणि त्यांनी डोक्यावर नसलेली टोपी हवेत उडवल्याचा अभिनय केला. दरम्यान शिनूला कळवण्यात आलं की सरकारी नियमाप्रमाणे ग्रामीण भागातल्या बँकेच्या शाखेत त्याला 3 वर्ष काम करावं लागणार आहे. त्यानुसार पहिली पोस्टिंग गोव्यातल्या माजोर्डा बँक ऑफच्या शाखेमध्ये करण्यात आलेली आहे. येत्या 8-10 दिवसात तू तिथले मॅनेजर M.T. कामत यांची भेट घ्यावीस. आणि शिनू निघाला. गरजेचे सामान हॅवरसॅकमध्ये भरून कोकण रेल्वेनं शिनू आधी मडगावला आणि तिथून टॅक्सीनं माजोर्डा गावी पोहोचला. माजोर्डा गावाची सीमा सुरू झाली आणि अचानक शिनूला जाणवायला लागलं की हा सगळा परिसर त्याच्या ओळखीचा आहे. आपण केवळ या गावातच नव्हे तर गोवा राज्यातच आयुष्यात पहिल्यांदा पाय ठेवत असताना आपल्याला असं का वाटावं याचं त्याला नवल वाटायला लागलं. टॅक्सी बँकेच्या प्रवेशद्वारापाशी पोचताच शिनू आपल्या हॅवरसॅक सकट बाहेर आला. तेवढ्यात त्याच्या पाठीमागनं एक उंचापुरा धडधाकट माणूस दारापाशी येऊन उभा राहिला आणि त्याने विचारलं, "कोणाक मेळपा कायला? कोण पाहिजे?" शिनूने त्याच्याकडे बघितलं आणि शिनू उडाला. "अरे च्या, हा तर बबन, बँकेचा शिपाई, बँकेची पुरेपूर माहिती असलेला. बँकेतला प्रत्येक कर्मचारी नेमकं कुठलं काम करतो आणि कशा पद्धतीनं करतो याची जाण असलेला हा बबन. बबन नाव मिळमिळीत वाटतं म्हणून स्वतःला बॉब म्हणून घेणारा." शिनूला प्रश्न पडला की आपल्याला हे आठवतंय कसं. बबन शिनूकडे बघत म्हणाला, "तू कोण? काय काम काय काढलंय? म्हणजे मी तुला नेमकं कोणाला भेटायचंय ते सांगीन, तुझा वेळ वाचेल." शिनू म्हणाला,
मला मॅनेजर MT कामत साहेबांना भेटायचंय. हो, डायरेक्ट MT कामत साहेबांच्याकडे तुझं काम आहे? कसलं काम ते तर कळू देत की मला. माझी इथे ऑफिसर म्हणून नेमणूक झाली आहे. मॅनेजर साहेबांचं केबिन कुठल्या दिशेला आहे तेवढं सांग. मग मात्र बॉब दारापासून दूर झाला. म्हणाला, डोळे मिटून सरळ चालायचं. 15व्या पावलावर दाराशी धडकशील. शिनू बॉबनं दाखवलेल्या दिशेनं चालायला लागला. आपल्याकडे ऑफिसरची पोस्टिंग झाल्याची बातमी पसरवण्यासाठी बॉब निघाला. केबिनच्या दारावर टकटक करत त्याने विचारलं, मे आय कम इन? डोंट कम, आय एम बिझी. आतून MT जोरात ओरडले. तेवढ्यात बॉब शिनू जवळ आला. त्याचं नेहमीच आहे बरं का. ते तेवढेच बिझी आणि बाकीचे काय आट्यापाट्या खेळतात का? आणि स्वतःच दार ढकलून म्हणाला, सर हे ऑफिसर आलेत. आणि शिनूला म्हणाला, काय नाव काय? MT साहेब ओरडले, काय ऑफिसर आलाय? अरे पाठव 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 त्याला. हात बाहेर का उभा केलं त्याला? मेमो दे नाव. शिनू आत गेला. त्यांच्या समोर उभा राहिला. त्याच्याकडे बघत MT आश्चर्यानं म्हणाले, यू आर ऑफिसर श्रीनिवास केशव हट्टंगडी. यू लुक सो यंग अँड एनर्जेटिक. केवळ लुक नाही सर, ते यंगच आहेत बरं का. बॉब आगाऊपणे म्हणाला. बाबा तुझा तुझा तुझं तुझं काम कर. हट्टंगडी तुम्ही उभे का? बसा ना बसा. अहो कधीची वाट बघतोय मी तुमची. हो, गेली 2 वर्ष ही पोस्ट रिकामी आहे. माझं स्वतःचं आणि त्या नसलेल्या ऑफिसरचं काम करून माझं झालंय मेण. माझ्या गळ्याची हाडं वर आलेली दिसत आहेत का नाही? दिसली का? दिसली? अहो तुम्हाला सांगतो, प्रचंड कामाच्या तणावाखाली आहे मी. पण आता तू आलास. तुम्हाला तू म्हटलं तर चालेल ना? चालेल काय? धावेल धावेल. माझ्या मुलासारखा आहेस तू. मुंबईहून आलास ना? अरे इथे गोव्यात सगळे एकमेकांना अरे जारे करतात. तू मात्र मला अहो जाहो करायचं बरं का. बॉस आहे मी तुझा. बस 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 बस. बी कम्फर्टेबल बी कम्फर्टेबल. अरे बॉब, स्पेशल चहा घेऊन ये आमच्या दोघांसाठी. जा पाळ पाळ. चहापान आटोपल्यावर MT साहेब म्हणाले, चल चल आपण आता ब्रँचमध्ये एक फेरी मारू. तुझा टेबल सुद्धा बाहेरच आहे. आपल्याकडच्या स्टाफ मेंबर्सची ओळख करून देतो. चला. दोघेही बाहेर आले. शिनू आजूबाजूला बघत राहिला. त्याला सारखं सारखं वाटायला लागलं की ही जागा त्याच्या पूर्ण परिचयाची आहे आणि तिथे बसलेल्या काहींची तर नावं सुद्धा त्याला आठवायला लागली. एक मात्र जाणवलं, या सर्वांना कितीतरी वर्षांच्या अंतरानं आपण बघतो आहोत. त्यांच्या तरुणपणाचे चेहरे त्याला दिसायला लागले. भरगच्च काळ्याभोर केसांबद्दल भाव खाणाऱ्या शिरवईकाईच्या डोक्यावर टक्कल पडलेलं होतं. म्हणजे हे अनिल कपूरचा प्रेम चोपडा झाला होता म्हणाना. आणि सावर्डेकरनं काळ्या कल्पाऐवजी पांढरा कलप लावल्याचा संशय येत होता. MT साहेबांनी खाकरून गळा साफ करून घेतला आणि आपल्या चिरक्या आवाजात म्हणाले, ऑल स्टाफ मेंबर्स जरा इकडे लक्ष द्या. आज आपल्या या कुटुंबात आणखीन एकाची भर पडती आहे. हे आहेत ऑफिसर श्रीनिवास हट्टंगडी. माझ्याऐवजी आता तुम्हाला आधी यांना रिपोर्ट करावं लागेल. यापुढे प्रत्येक लहान सहान कामासाठी माझ्याकडे धावत यायची गरज नाही. हे श्रीनिवास तुमच्या आणि माझ्यामधला दुवा आहेत, लक्षात ठेवा. माझ्याकडे यायचं नाही. यांनीच फक्त माझ्याकडे यायचं. व्हॉट रिलीफ, व्हॉट रिलीफ. खूप हलकं हलकं वाटायला लागलाय. बॉब हळूच देसाईंच्या कानात कुजबुजला. आपल्या MT साहेबांना हलकं वाटायला लागलंय. आता तो कदाचित हवेत उडत असल्याचं दिसल्यास आश्चर्याने तोंडात बोट घालू नको बरं का. बबन काय चाललंय? आणि बरं का हट्टंगडी, हा बबन खूप कामाचा आहे बरं. सगळं बँकिंग कोळून द्यायला तो. काही अडचणी तो सुद्धा सोडवू शकेल. त्याचाही सल्ला घ्यायला हरकत नाही. म्हणजे माझ्याकडेच यायला पाहिजे असं काही नाही. बरं, तर हे खरंगटे सिनियर आहेत. ते शिरगावकर
पलीकडचे शेटगावकर, तो ज्युझे फर्नांडिस. ज्युझे फर्नांडिस. शिनूला ज्युझे फर्नांडिस नावच आठवेना आणि अचानक त्याची नजर ज्युझे फर्नांडिस नंतरच्या खुर्चीकडे गेली. खुर्ची रिकामी होती. एमटी साहेब कोणाला तरी काहीतरी विचारत होते, पण शिनूचं लक्ष नव्हतं. त्याचं सारं लक्ष त्या रिकाम्या खुर्चीकडे एकवटलेलं होतं. अरेच्छा, या खुर्चीवर तर मीनाक्षी बसायची. मीनाक्षी पिसुर्लेकर. गोरी गोरी, सडपातळ, लंबगोलाकृती चेहऱ्याची, टप्पोऱ्या डोळ्यांची, लाल चुटूक ओठांची, 2 वेण्या पाठीवर सोडणारी आणि त्या उडवत चालणारी मीनाक्षी. शिनूला किंचित गरगरल्यासारखं झालं. मधुमतीमधला दिलीप कुमार किंवा कर्जमधल्या ऋषी कपूर सारखं त्याला सगळं ऑफिस डोळ्याभोवती फिरत असल्यासारखं वाटायला लागलं. एमटी साहेबांच्या जागी पै रायकर साहेब दिसायला लागले. आजचे मध्यमवयीन शिरवईकर, फातर्फेकर, नाईक, तरणेबांड दिसायला लागले. बबनमध्ये मात्र फारसा फरक नव्हता. शिनूच्या डोळ्यांसमोर त्याचा मागचा जन्म दिसायला लागला. आपलं नाव काय होतं बरं? आपलं नाव. आपल्याच नावाबद्दल इतका का विचार करायला लागतोय? आठवलं. आपलं नाव होतं जगन. हो, जगन या नावाने आपण फोंड्याजवळच्या आश्रमात लहानाचे मोठे झालो. इतरांच्या मानानं अभ्यासात आपलं थोडं लक्ष जास्त होतं. पण 12वी नंतर कसेबसे आपण बीकॉम झालो आणि अनाथालयाचे ट्रस्टी प्रभुदेसाई यांच्या कृपेने या बँकेत कारकून म्हणून लागलो. इथेच आपल्याला दिसली मीनाक्षी. आवडली आपल्याला मीनाक्षी. एक दिवस मीनाक्षीला घरी लवकर जायचं होतं, पण मॅनेजर पै रायकरांनी सांगितलं, लेजरमधल्या सगळ्या एंट्रीज पोस्ट करून झाल्या की खुशाल घरी जा. मीनाक्षी बिचारी रडकुंडेला आली होती. त्या दिवसाच्या सगळ्या एंट्रीज पोस्ट करून जायचं म्हणजे 5:30 वाजून गेले असते आणि तिला तर पळ काढायचा होता. 3:30 वाजता तिला पळ काढायचा होता. तिने काम सुरू केलं, पण तिच्या चेहऱ्यावर कधी नव्हे ते रडके भाव दिसायला लागले. जगननं ते काय बघवलं नाही. तिच्या शेजारच्या खुर्चीत बसत जगन म्हणाला, मीनाक्षी टेन्शन घेऊ नको, मी करतो ना तुला मदत. तू असं कर मीनाक्षी, तू पळ काढ इथनं. मी एकूण एक एंट्री पोस्ट करून ठेवतो, मग झालं ना. अरे पण तुझं काम ते तू कधी आणि कसं करणार रे? तू नको त्याची काळजी करू. आणि तुला कदाचित माहिती नसेल, मी कामात सुपरफास्ट आहे. समोर आलेल्या कामाचा फडशा पाडणं हा माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. असं असेल ना तर डावा हात धुवून ये आधी, लेजर मळायचं. मीनाक्षी, जोक चांगला आहे, पण मी याच्यावर नंतर हसीन. बरं, कधी हसीन मी? काम पूर्ण झाल्यानंतर. आणि मीनाक्षीचं काम त्याने स्वतःच्या अंगावर घेतलं. नुसतं घेतलं नाही तर व्यवस्थित पूर्ण सुद्धा केलं. दुसऱ्या दिवशी मीनाक्षीनं इतर कोणाला साधा संशय सुद्धा येणार नाही अशा सफाईनं त्याच्या हातावर चॉकलेटचा मोठा बार ठेवला. जगन हसत म्हणाला, चॉकलेट? काय लहान बाळ आहे का मी? चॉकलेट तोंडात टाकायला वयाची अट नसते. कल का काम पूरा हुआ ना, अब कुछ मीठा हो जाए. चॉकलेट बरोबर मीनाक्षीच्या नाजूक बोटांचा स्पर्श त्याच्या हाताला होता क्षणी हाताबरोबर जगनचं सर्वांग थरथरलं आणि अंतरानं जगनचं सर्वांग थरथरत राहिलं. जगनच्या लक्षात यायला वेळ नाही लागला. आपण तिच्या प्रेमात तर नाही ना पडलो? आणि जगनचा अंतरात्मा खदखदून हसला. विचारू लागला, अरे पण तिचं काय? जगननं अंतरात्म्याला खडसवलं. म्हणला, तू ग बस, देखेंगे आगे आगे होता है क्या. काहीतरी चांगलं होणार, बघशील तू. असंच एकदा लंच टाईममध्ये मीनाक्षीने जगनला विचारलं, अरे माझ्या सकट इथले बहुतेक सगळे जेवणासाठी डबे घेऊन येतात, तू मात्र बाहेर जातोस. तू घरी जातोस का रे जेवायला? नाही, रामाच्या खानावळीत माझा अकाउंट आहे. खानावळीत? अरे दररोज तिथलं खाऊन आरोग्य बिघडवून घेशील तू. घरून आणत जा की डबा. नाही, घरात कोणी नाही आहे ना डबा करून देणारं. का? आई बाबा दुसरीकडे राहतात का? नाही. ठीक आहे, नको सांगू. पण उद्यापासनं माझ्या डब्याचा आकार मोठा असेल, त्यात तुझ्यासाठी सुद्धा आणीन.
आणि घरीनी आईने विचारलं तर काय सांगशील? सांगेन, आजकाल मला खूप भूक लागते. अगं खोटं कशाला सांगायचं? अरे चांगल्या कामासाठी खोटं बोलावं लागलं तर त्याला खोटं बोलणं नाही म्हणत. असू देत, उद्यापासून तू आम्हा सगळ्यांबरोबर जेवायला बसायचं. असेच आणखीन काही दिवस पुढे सरकले. बँकेत शाखेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता. मीनाक्षी नटून थटून आली होती. तिच्या पायातले पैंजण छुम छुम वाजत होते. कार्यक्रमातल्या भाषणानंतर कोणीतरी टूम काढली, गाणं म्हणायचं. जगननं घसा साफ केला, तो सुरूच झाला. त्या दिसा वडाकडेन गडद तिळसाना, मंद मंद वाजत आयली तुझी गोपाय जाणा. सगळ्यांनी मीनाक्षीकडे बघितलं. अहो मीनाक्षी काही कमीची नव्हती. तिने गाणं पेश केलं. हसता फुला डॉलती पाना, कितली खुशी माझ्या मना. अहो टाळ्यांचा कडकडाट झाला ना मंडळी. त्या आवाजात जगनच्या टाळ्यांचा आवाज सगळ्यात मोठा होता. अशाच आणखीन एके दिवशी जगननं ठरवलं की आज मीनाक्षीचं मन जाणून घ्यायचं. आजूबाजूला कोणी नाहीसं बघून त्यांनी विचारलं, मीनाक्षी लग्न कधी करणार आहेस? करीन रे, कसली घाई आहे? कुणाशी करणार आहेस? हां, ते मात्र नक्की आहे. जगनच्या काळजाचा ठोकाच चुकला. आपलंच नाव घेतेय का काय? डोळे विस्फारून तो तिच्याकडे बघायला लागला. तिनेही त्याच्या डोळ्यात निरखून बघितलं आणि म्हणाली, काय रे, माझा मुळातला लांबट चेहरा जास्त लांबट दिसतोय काय तुझ्या डोळ्यात? आणि माझा चेहरा कसा दिसतोय? असं जगननं विचारण्याआधी डोळे फडफडवत ती म्हणाली, लग्न करणार हे नक्की, आणि नवरा कोण हे आई बाबा ठरवणार हे सुद्धा नक्की. आईच्या मनात आहे माझं लग्न बँक ऑफिसरशी व्हावं. बँक ऑफिसर? अगं म्हणजे तू 40शी उलटलेल्याशी लग्न करशील? तो तुला शोभेचा तरुण कसा असेल अगं? आपल्याकडचे ऑफिसर साळगावकर 50शीला पोचलेत. शिवाय त्यांचं लग्न फार पूर्वीच झालंय. कुठं आहे तुला साजेसा बँक ऑफिसर? भुवया उंचावत जगनने तिला विचारलं. असंच काही नाही. बाबांनी आईला सांगितलंय, बँक ऑफिसर तरणे बाण सुद्धा असतात. पायरी पायरीनं बढती न घेता स्पर्धात्मक परीक्षा पास होऊन थेट बँक ऑफिसर पदावर ते बसतात. काय रे जगन, तू का नाही तसा प्रयत्न केलास? कारकून म्हणून का लागलास रे तू? अगं मी बीकॉम पास क्लास आहे. मला कोण करणार बँक ऑफिसर? मी प्रयत्न केला तर होईन, पण मला बँक ऑफिसर होईपर्यंत कमीत कमी 10-12 वर्ष लागतील. नुकताच लागलोय ना मी. मग कठीण आहे रे बाबा तुझं. ओठ दुमडत मीनाक्षी म्हणाली. जगननं सुद्धा ओठ दुमडत नंदी बैलासारखी मान हलवत मीनाक्षीच्या म्हणण्याला सहमती दर्शवली. जगनच्या एक गोष्ट लक्षात आली. चालत जाताना मीनाक्षीने आपल्या वेण्या उडवलेल्या नाहीयेत. अशीच एक दिवशी नेहमीप्रमाणे मीनाक्षी बँकेत आली. तिच्या हातात मिठाईची पेटी होती. सगळ्यात आधी ती जगनच्या टेबलाशी आली आणि म्हणाली, अरे माझं लग्न ठरलं हं. नवरा बँक ऑफिसर आहे माझा. हा घे पेढा. थांब थांब, मी सगळ्यांना आधी ही खुशखबर ऐकवते, मग तुला सविस्तर सांगते. म्हणजे नवरा कसा आहे, कोण आहे, कुठल्या बँकेत ऑफिसर आहे, त्याच्या घरी कोण कोण असतं, सगळं नंतर सांगते. जगन आळीपाळीने तिच्याकडे आणि हातातल्या पेढ्याकडे बघत राहिला. मीनाक्षीने दिलेला पेढा म्हणजे जळता निखारा वाटला त्याला. पण त्यांनी स्वतःला सावरलं. मनातल्या मनात म्हणाला, मी ऑफिसर नाही म्हणून हुकलं माझं मीनाक्षीशी लग्न. ऑफिसर असतो तर नक्कीच केलं असतं तिने आपल्याशी लग्न. या ऑफिसर पदाने ना घात करून टाकलाय आपला. अशाच एका शनिवारच्या अर्ध्या दिवसाची सुट्टी सार्थकी लावण्यासाठी ऑफिसमधल्या सगळ्यांनी ठरवलं, मडगावच्या कोलवा समुद्र किनाऱ्यावर जायचं, मजा करायची. मीनाक्षीने विचारलं, मी माझ्या होणाऱ्या नवरोबाला निमंत्रण देऊ का? हो हो, हे काय विचारणं झालं का? सगळ्यांनी होकार दिला. ठरल्याप्रमाणे ऑफिस सुटल्यानंतर बस करून सगळे कोलव्याला पोचले. मीनाक्षीचा वुडबी हजबंड गिरीश सांबारी आधीच हजर झाला होता. मीनाक्षीने सगळ्यांची त्याची ओळख करून दिली. जगनशी ओळख करून देताना ती म्हणाली, हा माझा बेस्ट फ्रेंड जगन द ग्रेट. जगन कसनुसा हसला आणि म्हणाला, चांगलीही सोबतीण मिळाली तुला, अभिनंदन तुझं. सगळे किनाऱ्यावर बसून गमती जमतीत वेळ घालवायला लागले. एक जण म्हणाला, अरे वाळूत किती वेळ बसायचं, चला पायांवर लाटा घेऊ. दुसरा म्हणाला, काय एकमेकांचा हात धरून जाऊ, पायाखालची वाळू सरकायला लागली की घाबरायला होतं ना. गिरीश आणि मीनाक्षीच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. सर्वजण लाटांच्या दिशेनं निघाले. काही अवधीत त्यांच्या पायाशी लाटा खेळायला लागल्या. लाटा येत होत्या, मागे सरकत होत्या, पुन्हा नव्याने येत होत्या. गिरीश आणि मीनाक्षी पुढं पुढं जात राहिले.
जगन काठावर बसून त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता. तेवढ्यात एक मोठी लाट आली. गिरीश आणि मीनाक्षीचं सर्वांग भिजवून मागे सरकली. ओ हो हो हो, किती मजा येते ना. मीनाक्षी पुढे पुढे जायला लागली. अगं अगं अगं, इतक्यात नाही जायचं, असं म्हणत गिरीश पुढे गेला. आणि नेमक्या त्या क्षणी मागाशी परतलेली लाट पुन्हा आली. या खेपेला लाटेचा आकार आणि जोर जास्त होता. अचानक गिरीश लाटेबरोबर आत खेचला गेला. अरे मागे फिर मागे फिर, मीनाक्षी ओरडली, पण गिरीश लाटेबरोबर आणखीन आत गेला. वाचवा वाचवा, लाईफगार्ड्स, सगळ्यांनी पुकारा केला. आणि लाईफगार्ड पोचायच्या आधी जगन धावला. अंगावर येणाऱ्या लाटांना तोंड देत देत पुढे पुढे गेला. पुढच्या लाटेने त्याला आडवाच केला. चोहोबाजूने पाणीच पाणी. जगनच्या नाकातोंडात पाणी शिरलं. त्याला सभोवतालच्या पाण्याशिवाय दुसरं काहीच दिसलं नाही. कोणीतरी श्रीसाहेब श्रीसाहेब म्हणून मारलेल्या हाकांनी शिनू जागा झाला. सभोवतालच्या पाण्याऐवजी त्याला आता ऑफिस दिसायला लागलं. शिनूने डोळे ताणून समोर बघितलं. त्याच्या टेबलाशी उभा असलेला बॉब म्हणाला, अहो श्रीसाहेब, काय झालं? काय घाबरला कशासाठी? शिनू बॉबच्या चेहऱ्याकडे बघत राहिला. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. बॉब म्हणाला, श्रीसाहेब, आज पहिल्याच दिवशी लेट सीटिंग कशासाठी? ऑफिस कधी सुटलो? आपण दोघेच राहिलो, तुम्ही आणि मी. तुम्ही गेल्याशिवाय मी कसं जाणार सांगा? शिनू बॉबकडे पाहत राहिला. तोंडातून शब्दही न काढता हॅवरसॅक घेऊन बाहेरच्या दिशेनं निघाला. त्याच्या मनात विचार आला की पुनर्जन्म सगळ्यांना मिळतो असं म्हणतात, पण डोळ्यांसमोर गतजन्म उलगडत जाण्याचं भाग्य किती जणांच्या नशिबात असतं. आपण नशीबवान ठरलो. चालती बोलती मीनाक्षी दिसली. 25 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोरनं सरकला. मीनाक्षी आता 50शीला पोचली असेल. कशी दिसत असेल? या बँकेत असेल का सोडून दुसरीकडे गेली असेल? ती भेटली तर काय मजा येईल. आपण कोण हे मात्र तिला कळू द्यायचं नाही. श्रीसाहेब, तुमच्यासाठी उद्यापासून खूप काम असेल बरं का. सगळ्या पेंडिंग फाईली तुमच्या कम्प्युटरवर ट्रान्सफर करून टाकलेत साहेबांनी. एमटी साहेब शिनूला म्हणाले, उद्यापासून काम सुरू कर, पण त्याआधी कामकाजाचं स्वरूप दाखवणाऱ्या फाईली पाठवणार आहे मी, त्या वाचायला घे. बाकी तू आलास, फार बरं वाटलं. शिनू ऑफिसनं त्याला दिलेल्या ट्रॅन्झिट फ्लॅटच्या दिशेनं चालायला लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी 10च्या आत शिनू आपल्या टेबलापाशी आला. ऑफिसच्या कर्मचाऱ्यांचं हजेरीपटाचं रजिस्टर त्याच्याच टेबलावर ठेवण्यात आलं होतं. सगळे कर्मचारी सगळ्यात आधी त्याच्या टेबलापाशी येणार होते. गुड मॉर्निंग सर. शिनूने मान वर करून बघितलं आणि तो उडालाच. अहो, समोर मीनाक्षी उभी होती. 25 वर्षांपूर्वीची मीनाक्षी. तू? शिनूने आश्चर्याने विचारलं. अहो मीच. मी काल रजेवर होते, पण संध्याकाळी बाजारात बॉब भेटला होता. त्यांनी सांगितलं तुम्ही कामाचा चार्ज घेतलाय म्हणून. आणि हजेरीपटावर सही करत ती पुढे म्हणाली, मी सौदामिनी. हल्लीच लागली आहे. आणि सौदामिनी वळली. आपल्या टेबलाच्या दिशेनं चालायला लागली. शिनू तिच्या पाठमोऱ्या मोहक आकृतीकडे पाहतच राहिला. मीनाक्षी आणि हिच्यात एवढं साम्य. पण हे काय? मीनाक्षीच्या पाठीवर 2 वेण्या असायच्या आणि हिची एकच वेणी. संध्याकाळी ऑफिसात दुसरं कोणीच नाहीसं बघून शिनूने बॉबला विचारलं, बॉब, मला एक सांग, ही सौदामिनी बँकेत कधी लागली? बॉब हसला. शिनूकडे रोखून बघत म्हणाला, सौदामिनीने क्लीन बोल्ड केलेलं दिसतंय. असो असो, माझ्याकडे असं रागानं बघायची काही गरज नाही बरं का. पण तुम्हाला हवी आहे ना ती माहिती मी देतो. अहो, तिची आई मीनाक्षी ती आपल्याकडे होती. व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली तिने. बँकेनं ॲज अ स्पेशल केस सौदामिनीला घेतलं. अर्थात तिने पण आवश्यक त्या परीक्षा दिल्यात. तिचंच टेबल इथे ही सांभाळती आता. मीनाक्षी याच आपल्या गावात राहते. आपल्या या विचारण्यात एवढी सुद्धा उत्सुकता दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेत शिनूने विचारलं, हो. अहो, मीनाक्षीचा नवरा दुसऱ्या बँकेत मोठ्या पोस्टवर आहे. सध्या बदलीच्या ठिकाणी आहे. अधनमधनं तो येतो. पत्ता हवाय का मीनाक्षीचा? सांगतो. आणखीन काही माहिती हवी असेल तर सांगा. नाही, आजच्यापुरती एवढी माहिती खूप झाली. असं म्हणत मीनाक्षीचा विषय शिनूने संपवला खरा, पण त्याला कमालीची उत्सुकता लागून राहिली होती. जवळजवळ 25 वर्षांनंतर मीनाक्षी कशी दिसत असेल
एकदा तिची भेट घेतलीच पाहिजे. मीनाक्षी पूर्वीच्या आपल्याच घरात राहत असेल तर तो पत्ता आपल्याला ठाऊक आहे. काही दिवस वाट पाहून झाल्यावर आणि अगदीच राहावेनासं झाल्यानं एका शनिवारच्या संध्याकाळी शिनू मीनाक्षीच्या घराशी पोचला. दारातच सौदामिनी उभी होती. शिनूला पाहून ती म्हणाली, साहेब तुम्ही इथे? कुणाकडे? असू दे, पण आमच्याकडे येऊन जा हं. मी आईला सांगितलंय तुमच्याबद्दल. अच्छा, काय सांगितलंय? हेच ना की तुम्ही मुंबईहून आलेले आहात, तुमची ऑफिसर म्हणून झालेली पहिलीच पोस्टिंग आहे, वगैरे वगैरे. आणि या वगैरे वगैरेत काय सांगितलंय? साहेब अहो तुम्ही आधी आत तर या. शिनूने क्षणार्धात आमंत्रण स्वीकारलं. आत जाऊन सोफ्यावर विराजमान झाला देखील. आतून मीनाक्षी बाहेर येईल. अवी काय आलीच किती. शिनू मीनाक्षीकडे पाहतच राहिला. 25 वर्षात केवढे ठळक बदल झालेत मीनाक्षीत. अंगानं सुटली आहे, केसांना रुपेरी छटा, डोळ्याखाली काळी वर्तुळं, थकलेला चेहरा, हालचाली सुद्धा किती संथ. ऑफिसात विजेसारखी इकडून तिकडे धावायची ही, वेण्या उडवत. शिनूच्या समोरच्या सोफ्यावर मीनाक्षी बसली. म्हणाली, हां तर तुम्हीच ते नवे बँक ऑफिसर श्रीनिवास हट्टंगडी. आई बाबा मुंबईत. तुम्ही इतक्या लहान वयात ऑफिसर झालात. छान आहे. आणि मग पुढे बोलावं का नाही या संभ्रमात काही क्षण देऊन ती पुढे म्हणाली, माझाही नवरा त्याच्या बँकेत लागला. ऑफिसर म्हणूनच लागला तो. माझ्या आईबाबांना, विशेषतः माझ्या आईला ऑफिसरच जावई हवा होता. मलाही भूल पडली. पण तुम्हाला सांगते, म्हणजे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच की ऑफिसर म्हणजे खूप काम, संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर सुद्धा काम, जबाबदारीचं मोठं ओझं डोक्यावर, आणि दर 3 वर्षांनी बदल्या. या बदल्यांचा पुढे पुढे कंटाळा येतो. मला आला. आपलं सगळं चंबूगाबाळा पाठीवर घ्यायचं आणि नवीन जागी रुजू व्हायचं. तिथल्या नवीन जागी घर लावायचं. मग ते पुढच्या काही वर्षात विस्कटायला घ्यायचं. आणि शिनूकडे बघत ती पुढे म्हणाली, हे एक बरं म्हणते मी, पण दुसरं? अहो बँकेकडनं कर्ज घेणारे सगळे काही साव नसतात. बरेचसे परतफेड करत असले तरी काहींना घेतलेलं कर्ज बुडवायलाच मजा वाटते. मग ते सगळं येतं कर्ज मंजूर केलेल्या ऑफिसरवर. नाना तऱ्हेचे आरोप होतात, चौकशी होते, सस्पेंड केलं जातं. किती नामुष्की. अहो ऐकताय ना तुम्ही? हो ऐकतोय ना मी. शिनूनी मान डोलवली. मीनाक्षी पुन्हा सुरू झाली. पण बँकेत दुसऱ्या प्रकारचे लोक असतात. त्यांना जबाबदारी अशी नाहीच. सांगितलेलं काम व्यवस्थित केलं की झालं. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर सरळ घरी जायला मिळतं. बायकोच्या हातचा चहा मिळतो, सोबत शिऱ्याची बशी. तुम्हाला आवडतो का नाही शिरा? अगं सौदामिनी, आज जा आणि शिरा कर. या भाग्यवानांना बदली म्हणून नाही, कुणी बोट नाही दाखवता यांच्याकडे गैरव्यवहार केला म्हणून. या सुखी माणसांना म्हणतात कारकून. माझ्या लग्नाच्या वेळी बाबांनी ऑफिसर आणला, पण माझ्या मनात होता एक कारकून. पण भूल पडली ना ऑफिसरची. या सौदामिनीला ना मी सांगून ठेवलंय, बाई ग लग्न करायचं ते कारकूनाशी करायचं. ऑफिसरपेक्षा कारकून कधीही चांगला. काय हो, तुम्हाला राग नाही ना आला आत्ता माझ्या बोलण्याचा? शिनू काही बोलला नाही बिचारा, पण त्याला आतून जाणवलं. मीनाक्षीने त्यावेळी कारकुनाची म्हणजे आपली निवड केली असती तर ऑफिसर होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला नवा जन्म मिळण्याची शक्यताच नव्हती. पुढच्या 15-20 मिनिटात शिऱ्याची बशी घेऊन सौदामिनी हजर झाली. घ्या, तुमच्या मुंबईकडची पद्धत मला माहिती नाही आहे, पण आमच्या गोव्यात नव्यानं आलेल्या पाहुण्याचं स्वागत आम्ही शिरा देऊनच करतो. बघा बघा कसा काय जमलाय सौदामिनीचा शिरा. मीनाक्षी म्हणाली. सौदामिनी बाजूला उभी राहून त्याच्याकडे बघायला लागली. शिनूनं शिऱ्याचा चमचा जिभेवर ठेवला आणि पुढच्या काही क्षणात बशीतला शिरा अदृश्य झाल्याचं त्याला जाणवलं. अरेच्या, म्हणजे ही सौदामिनी चांगली सुगरण सुद्धा दिसतीये. दिसते किती सुंदर, जणू काही 25 वर्षांपूर्वीची मीनाक्षीच. आवडला का सौदामिनीच्या हातचा शिरा? मीनाक्षीने विचारलं. हो शिरा आवडला, सौदामिनी पण आवडली. असं म्हणण्याचं शिनूच्या अगदी जिभेवर आलं होतं, पण प्रत्यक्षात तो इतकंच म्हणाला, हो छान झालाय शिरा. थोड्या वेळानंतर शिनू निघाला.
परतीच्या वाटेवर त्याला जाताना बघून सौदामिनीने त्याला आठवण करून दिली. अहो, तुम्ही या वाटेने पुढे जाणार होता, विसरलात का? नाही, आता उशीर झालाय म्हणून परत फिरतो, पुढच्या वेळी जाईन मी तिथे. शिनूनी वेळ मारून दिली. मग त्यावेळी या हां आमच्याकडे, असे चालात तरी सुद्धा चालेल. शिनू चालायला लागला तेव्हा त्याच्या मनात सारखे सारखे सौदामिनीचे विचार यायला लागले. अरे च्या, आपण या सौदामिनीत गुंतत तर नाही ना चाललेलो? दरम्यान बँकेकडून शिनूच्या निवासाची सोय झाली. त्याच्या पदाला शोभेचा 2 BHK फ्लॅट त्याला मिळाला. शिनूनं फ्लॅट मिळाल्याचं सरुताईंना त्यांच्याशी फोनवर संपर्क साधून सांगितलं. अरे बाबा, तुझ्यासाठी काही स्थळं सांगून यायला लागली आहेत. तू रजा काढून इथे येतोस का आम्ही दोघं तुझ्याकडे येऊ मुलींचे फोटो घेऊन? पण आम्हाला यायला वेळ लागेल हं. आता मात्र शिनूने ठरवून टाकलं. आपले आई बाबा आले की त्यांच्यासह मीनाक्षीकडे जायचं, सौदामिनीचा हात मागायचा. दिवस पुढे पुढे जात होते आणि त्याच्या आईबाबांचं येणं काही जुळून येत नव्हतं. शिनूला धीर धरवला नाही. एव्हाना तो 2-4दा मीनाक्षीच्या घरी सहज म्हणून जाऊन आला होता. या खेपेला त्याने ठरवून टाकलं, काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा. असा जीव टांगणीला लावून किती वेळ ठेवायचा? आर या पार करूनच टाकायचं. शिनू मीनाक्षीच्या घरी गेला. इकडची तिकडची बोलणी झाल्यावर त्याने आपले आई बाबा येऊ पाहत असल्याचं मीनाक्षीच्या कानावर घातलं आणि सगळं धैर्य एकवटून तो म्हणाला, माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, या सौदामिनीचा हात माझ्या हातात द्यावात. शिनूनं असं म्हणताच सौदामिनी उठून आतल्या खोलीत गेली. मीनाक्षीने क्षणभर शिनूकडे रोखून बघितलं आणि म्हणाली, पण माझी अट माहिती आहे ना तुम्हाला? सौदामिनी लग्न करेल ते कारकुनाशी, ऑफिसरशी नाही. यावर मीनाक्षीच्या डोळ्यांशी डोळे भिडवत ठाम सुरात शिनू म्हणाला, सौदामिनीसाठी ना मी माझं ऑफिसर पद सोडायला तयार आहे. दुसऱ्या एखाद्या बँकेत कारकुनाच्या जागेसाठी अर्ज करीन आणि ती मिळाल्यावर म्हणजे काय, मला मिळणारच ती. मग मी सध्याच्या ऑफिसर पदाचा राजीनामा देऊन टाकेन. काय खरंच म्हणताय तुम्ही? इतकी आवडली तुम्हाला आमची सौदामिनी? तुम्हाला ऐकून माहिती असेल, खूप वर्षांपूर्वी लंडनच्या एका राजपुत्राने प्रेमापोटी आपल्या राजेपदावर पाणी सोडलं होतं आणि तुम्ही सोन्यासारखं ऑफिसर पद सोडू बघताय? आणि मग मागे वळून मीनाक्षी म्हणाली, सौदामिनी ये इथे ये, ऐकलंस का? अगं हे तुझ्यासाठी ऑफिसर पद सोडायला तयार आहे. पुढचे काही क्षण तिघही एकमेकांकडे पाहत राहिले. मग डोळ्यात मिश्किल भाव खेळवत मीनाक्षीनं सौदामिनीला विचारलं, सांगायचं का ग यांना सगळं? सांगतेच. अहो काय झालं तुम्हाला सांगते. आमच्या या सौदामिनीच्या दिसण्यावर भाळून अनेक जण तिला मागणी घालायला यायचे, पण मला आणि सौदामिनीला एकही पसंत नसायचा. त्या सर्वांना सन्मानपूर्वक नकार ऐकवण्यासाठी मी एक अट घालायची, उमेदवार बँकिंगमधलाच हवा. कारकून असेल तर मी म्हणायची ऑफिसर हवा, ऑफिसर असेल तर म्हणायची कारकून हवा. मग कोणी परत म्हणून यायचं नाही बघा. अट पूर्ण करू बघणारे तुम्हीच पहिले. आणि मग सौदामिनीला तिने विचारलं, यांना द्यायचं का ऑफिसर पद सोडायला? सौदामिनी लाजून म्हणाली, नको, आहेत तसे बरे आहेत की ते. मीनाक्षी शिनूला म्हणाली, श्रीनिवास हट्टंगडी, ऐकलं? आता असं करा, तुमच्या आईबाबांना लवकरात लवकर बोलवून घ्या, मी यांना बोलवून घेते आणि मग पुढची बोलणी करून उडवून देऊ तुम्हा दोघांच्या लग्नाचा भार. कसं? आणि शिनूनी एक ठरवलं, आपण ऑफिसर पद सोडून कारकून व्हायला तयार आहोत असं सांगायला सौदामिनीनंच आपल्याला सुचवलं हे मात्र मीनाक्षीच्या कानावर लग्न पार पडल्यानंतरच घालायचं. हो, आपल्या गेल्या जन्मीच्या प्रेमपात्राची या जन्मी सुद्धा फसवणूक करायची नाही म्हणजे नाही. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी लिखित शिनूच्या पुनर्जन्माची चित्रकथा. ही चित्रकथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा तुम्हाला आवडली असणार आहे, त्यामुळे कथेचा व्हिडिओ लाईक करा आणि हो, कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात ही कथा शेअर करा. आणि तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा
फोटो दिसतोय, या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम उत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोतेहो.